नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. आजच्या सवालमध्ये तुमचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे सुप्रीम कोर्टानं हुंडा विरोधी कायद्यावरती जे स्पष्ट मत व्यक्त केलं आपलं त्याविषयी. सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की हुंडा विरोधी कायदा जो आहे त्याचा गैरवापर समाजामधनं होतोय. खास करून महिलांच्यावर होणाऱ्या अत्याचाराचे जे कायदे आहेत त्या कायद्यांमध्ये महिलांकडून त्याचा अधिकाधिक गैरवापर होताना दिसतोय. मग या सगळ्या याच्यामध्ये कायदा आणि त्याचा वचक, कायदा आणि त्याचा अर्थ न समजून घेता थेट या कायद्यांचा वापर करून आपण समाजामध्ये वावरतोय का, या संपूर्ण विषयाविषयी आपण चर्चा करणार आहोत. कारण सुप्रीम कोर्टाला आज हे मत का व्यक्त करावं लागलं याही विषयी आपण काही कायदा अभ्यासकांकडनं समजून घेणार आहोत. त्यावरचा आपला प्रश्न, हुंडा विरोधी कायद्याचा गैरवापर होतोय का, या मुद्द्याला धरून आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत स्टुडिओत आहेत कायदा अभ्यासक ॲडव्होकेट मृणालिनी देशमुख. त्याही आपल्याला या कायद्यासंदर्भातलं काय नेमकं मत आणि खरंच गैरवापर होतोय का हे समजून सांगतील. आपल्यासोबत पुण्याहून येणार आहेत ॲडव्होकेट असीम सरोदे. आपल्यासोबत पुण्यात आहेत सामाजिक कार्यकर्त्या मनीषा टोकले. माजी पोलीस अधिकारी सुरेश खोपडे सर देखील आहेत. पोलिसांना नेमका कशा प्रकारे सामना करावा लागतो जेव्हा हे सगळे असे केसेस त्यांच्याकडे येतात, तेव्हा काय नेमकं प्रकरण तपासामध्ये समोर येतं हे सर स्पष्टपणे आपल्याला सांगतील. आपल्यासोबत पुरुष हक्क समितीचे जिल्हाध्यक्ष आहेत ॲडव्होकेट देवीदास कोकाटे नाशिकवरून. तेही या सगळ्या याच्यामध्ये पुरुषांची किती कुचंबना होते हे आपल्याला या बाबतीतल्या सगळी अडचणी आणि त्यात येणारे समस्या समजावून सांगतील. मला सुरुवात मनीषा टोकले तुमच्यापासून करायची आहे. ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाने आज हे मत व्यक्त केलं की हुंडा विरोधी कायद्याचा गैरवापर कुठेतरी होताना दिसतोय, काय म्हणाल तुम्ही? मला असं वाटतंय की बऱ्याचदा असं होतं की दलितांच्या संदर्भामध्ये सुद्धा अॅट्रॉसिटी ॲक्टच्या संदर्भात जेव्हा चर्चा होते किंवा त्या दलित जेव्हा अॅट्रॉसिटी ॲक्टच्या बद्दल बोलायला लागतात किंवा महिला स्वतःच्या अन्यायाच्या अत्याचाराच्या विरुद्ध आवाज उठवायला लागतात, तक्रार करायला लागतात, तर अशा वेळेला जनरली समाजामध्ये आणि सर्व ठिकाणी हे असं म्हटलं जातं की याचा गैरवापर होतोय आणि तशा पद्धतीने हे केलं जातं. तर मला असं वाटतंय की परिस्थिती वेगळी आहे. कारण बाई जेव्हा गुन्हा दाखल होतो किंवा गुन्हा दाखल करते तर परिस्थिती अशी असते की कुठल्याही बाईला आपलं स्वतःचं घर, आपला स्वतःचा नवरा, आपल्या स्वतःची मुलं, आपल्या स्वतःचं सुख हे नको असतं असं नाही. ती आपल्या मुलासाठी आणि आपल्या घरासाठी सगळं सहन करत असते. आणि जेव्हा असं वाटायला लागतं बाईला की आत्ता मला सहन होत नाही, एक तर आत्महत्या किंवा मग ह्याला दुसरा पर्याय काय आहे, तर मग तो पोलीस स्टेशन आहे. आणि मग ती तिथे न्याय मागायला जाते, तक्रार करायला जाते. पण ही तक्रार केल्यानंतर ही कुठे करायची असते, ही सासरी करायची असते. कारण अशी परिस्थिती जेव्हा येते ना की बाईनी सासरच्या मंडळी विरुद्ध कंप्लेन करायची, त्यावेळेस ही माहेरी असते आणि बऱ्याचदा माहेरी राहावं लागतं. आणि माहेर वेगळीकडे आणि सासर वेगळीकडे आणि ही घटना ज्या ठिकाणी घडलेली असते तो सासरचा एरिया असतो आणि त्या संबंधित पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करावा लागतो. म्हणजे बाई एवढं धाडस करते की एकंदरीत आपल्या सगळ्या मुला बाळांचं स्वतःचं सगळ्याचं सुख डावलून जेव्हा ही निर्णय घेते आणि त्यांच्या एरियामध्ये पोलीस स्टेशनमध्ये येऊन ह्या सगळ्या गोष्टी करते, त्यावेळेस नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असतं. विनाकारण अशा पद्धतीनं होत नाही. एखाद दोन घटना घडल्याही असतील असं नाही, पण याचा अर्थ असा नाहीये की बाकीच्या 100तल्या 2 ते 5 किंवा अशा ठिकाणी घटना घडलेल्या असल्या ज्या पद्धतीने चर्चा केली जाते, तर 95% महिला, ज्या 100तल्या 95 महिला आहेत त्यांच्यावर जो छळ होतोय, त्यांना जो त्रास होतोय, तर त्यांनी दाद मागायची नाही का? आणि मग दाद मागितल्यानंतर, अन्यायाचा प्रतिकार केल्यानंतर बाई चांगली आहे असं कुठंच बोललं जात नाही. आणि मग एवढ्या सगळ्या वातावरणामध्ये जेव्हा बाई करते, तो निर्णय घेते, तक्रार करायचा प्रयत्न करते, त्यावेळेस मला असं वाटतच नाही. छळाच्या आपण कन्सेप्ट काय आहेत त्या बघायला लागतील. आणि आपला भारतामध्ये हा ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये सर्वात जास्त प्रमाण ग्रामीण भागातल्या आहे आणि तिथल्या महिला असं पाऊल अजिबात उचलणारच नाही. याचा अर्थ असा नाही की मी शहरातल्या महिलांना असं म्हणते, असंही नाहीये. शहरातल्या महिला सुद्धा तसं करू शकत नाही, कारण इतकी सोपी गोष्ट नाहीये आपल्या
संसारावर मूठ माती ठेवून बाजूला होणं आणि गुन्हा दाखल करणं ही खूप सोप्यातली सोपी गोष्ट नाहीये. कारण आपल्याकडे बाईचा संसार, बाईचं घर आणि बाईला ज्या पद्धतीनं बघितलं जातं त्याच्यामध्ये सरळ सरळ असं आहे की बाईनी ते केलंच पाहिजे, सेवा केलीच पाहिजे. आणि हे सगळे घालून दिलेले धर्माने असतील, समाजाने असतील, पारंपरिक आणि कुटुंबाने आणि त्या खानदानीच्या ह्याच्यामध्ये पद्धती असतात, त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तिनं राहिलं पाहिजे. आणि नाही राहिली किंवा तिला वाटलं की मी मत व्यक्त करावं, बोलावं किंवा माझं स्वप्न सांगावं, त्यावेळेस ती चांगली बाई नाही अशाच पद्धतीनं बाईकडे बघितलं जातं. तर या सगळ्या परिस्थितीत मला असं वाटतं की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एकदमच असं म्हणणं की हा कायद्याचा गैरवापर होतोय, तर मला असं वाटत नाही की मला हे जे स्टेटमेंट आहे किंवा हे जी गोष्ट आहे तर याला मी मान्य करत नाही. कारण हे परिस्थिती तुम्ही म्हणता आणि की ती सुप्रीम कोर्ट असं अत्यंत म्हणते ती वस्तुस्थिती नाही आहे. मला मृणालिनी मॅडम तुम्हाला विचारायचं आहे की अनेक गोष्टी तुम्ही हाताळल्या असतील किंवा कोर्टामध्ये ही प्रकरणंही पाहिलेली असतील. काय नेमकं दिसतं अशा प्रकरणामध्ये की खरंच सुप्रीम कोर्ट या आजच्या निर्णयापर्यंत येतं की हे कायद्याचा गैरवापर होतोय? सुप्रीम कोर्टाला असं म्हणावं लागतं. सुप्रीम कोर्टाने अशा अनेक केसेस हाताळल्या असतील 458च्या संदर्भात. मी तुम्हाला हा जो कायदा झाला तर ते IPC मध्ये अमेंडमेंट झाली आणि 498A ए झाला 498A कॅपिटल ए आणि बाकीचे डावरीचे वगैरे जे प्रोव्हिजन्स आहेत ते त्याच्यामध्ये त्यांनी इन्क्लूड केले आणि अमेंडमेंट केलं. का केलं? कारण तेव्हा ती समाजाची गरज होती. कारण आपल्याला हुंडाबळी होतं, आपल्याला बऱ्याच अशा गोष्टी होतात की ज्याच्यामुळे स्त्रियांवर अत्याचार होत होते आणि त्या कारणाने ही जी अमेंडमेंट आहे ती त्यांनी केली. परंतु त्या अमेंडमेंटचा जो उपयोग आहे तो काही जेन्युइन केसेसमध्ये देखील झालेला आहे. परंतु माझ्या एक्सपिरियन्समध्ये आणि जसं मगाशी त्या ताई म्हणाल्या तसं ग्रामीण भागातली मला विशेष कल्पना नाही, पण शहरी भागामध्ये मी एवढं नक्की सांगू शकते की बऱ्याच वेळा आणि म्हणजे आउट ऑफ 10 केसेस ॲटलिस्ट 5 किंवा 4 केसेसमध्ये ह्याचा दुरुपयोग होतो. आणि हा कशासाठी असतो? कारण त्यांना पैसा पाहिजे असतो नवऱ्याकडून किंवा त्यांना असा जर त्यांनी त्रास दिला तर कुठेतरी मनातला एक त्यांचा जे कटुता असते किंवा निगेटिव्हिटी असते, विंडिक्टिव्हनेस जो असतो त्याच्यासाठी ते करतात किंवा त्यांचे दुसरे बाकी काहीतरी अल्टिरियर मोटिव्स असतात. आणि ह्याच्यामध्ये माझं असं हेही प्रामाणिक मत आहे की आम्ही वकीलही काही अंश याच्यासाठी वी आर रिस्पॉन्सिबल फॉर इट. कारण एखादी स्त्री आपल्याकडे येते आणि ती जेव्हा आपल्याला सांगते की मला ह्याच्यामध्ये काय मार्ग आहे तर तिला योग्य तो मार्ग दाखवणं की सिव्हिल कोर्टामध्ये जाऊन असं होऊ शकतं का? का तिला असं चुकीचा मार्ग दाखवायचा आणि सांगायचं की तू 498 कर किंवा तू डाउरी प्रोहिबिशन ॲक्ट खाली कर, म्हणजे मग तुझा नवऱ्याला आम्ही अरेस्ट करू, म्हणजे मग त्याच्या इनलॉज म्हणजे सासू सासऱ्यांना आम्ही अरेस्ट करू, म्हणजे मग ते तुम्हाला पैसे देतील, म्हणजे मग तुम्हाला जे पाहिजे ते असेल. तर कुठेतरी ऍडवाइस करणारे वकीलच इथे जबाबदार ठरतात टू अ लार्ज एक्सटेंट. येस, हे म्हणजे मी जरी वकील असते तरी मी हे अगदी रिस्पॉन्सिबल स्टेटमेंट करते की आम्ही वकिलांनी कसं रिस्पॉन्सिबली वागावं समाजाच्या दृष्टीने, आणखीन त्या कायद्याच्या हिताच्या दृष्टीने. कारण शेवटी वकील हा ऑफिसर ऑफ द कोर्ट असतो आणि तो जरी क्लायंटला ॲडवाईस देत असतो तरी योग्य तो ॲडवाईस देणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि कधी कधी आमचे बहीण भाऊ चुकतात आणि कधीतरी तो एक ॲडवाईस चुकीचा होऊ शकतो. ते एक कारण आहे. दुसरं कारण असंही आहे की आजकाल इंटरनेट म्हणा, मीडिया एक्सेट्रा, सोशल नेटवर्क याच्यामध्ये सोशल मीडियामध्ये वगैरे तुम्ही बघता की खूप ह्याच्यावर चर्चा होते. खूप जण सांगतात किंवा मैत्रिणी असतात की अरे तू का नाही 498A करत, म्हणजे मग तुला चांगले पैसे मिळतील, तू हे का नाही करत, मग तुझी सासू जर तुला त्रास देत असेल तर तिला आम्ही जेलमध्ये टाकून देऊ. असे कधी कधी सांगणारे त्यांचे ॲडवायझर्स म्हणा, मित्रमैत्रिणी देखील असतात. आणि मग ते येऊन आम्हाला सांगतात, जर आम्ही सांगितलं की असं करू नका, अहो पण फलाण्याने असं सांगितलं होतं, ॲडवाईस केलं, त्यांना अरेस्ट केलं, त्यांना एवढे पैसे मिळाले. तर असे देखील त्यांना ॲडवाइजेस मिळतात आणि अशा सल्ला मिळाल्यावर ते आमच्याकडे येतात. आणि एखादा जो चांगला वकील असतो की ज्याला आपण म्हणतो त्याला कॉन्शियन्स असतं, तेव्हा तो वकील सांगेल की ह्या कायद्याचा उपयोग कसा बरोबर आणि योग्य रीतीने झाला पाहिजे आणि त्याचा दुरुपयोग कसा होऊ नये. आता इथे सुप्रीम कोर्टाने कुठेतरी याच गोष्टीचा विचार केलेला दिसतोय. मी तेच म्हणत होतो. या मुद्द्याकडे मॅडम मी येतो परत. आपल्यासोबत देविदास कोकाटे देखील आहेत, पुरुष हक्क समितीचे जिल्हाध्यक्ष आहेत नाशिकचे. देविदास कोकाटे, या सगळ्या संबंधात जेव्हा आपण महिलांसंदर्भात बोलतो, निश्चितपणे महिलांचा मुद्दा देखील तितकाच महत्वाचा आहे, त्यांच्या समस्या, त्यांची भावनाही तितकी महत्वाची आहे. पण पुरुषांना नेमकं काय भोगावं लागतं या सगळ्या गोष्टीमध्ये, याच्यासाठी तुम्ही लढताय? साहेब, आम्ही जेव्हा 1996 साली पुरुष हक्क संरक्षण समिती स्थापन केली आणि त्या समितीमार्फत पहिल्यांदा भारतात 498चा फार मोठ्या प्रमाणात गैरवापर होतो हे आम्ही भारतामध्ये नव्हे अख्ख्या
म्हणजे भारतामध्ये आम्ही सर्व हे लोकांना दाखवून दिलं आणि त्याच्या आम्ही वेळोवेळी अधिवेशनं चर्चासत्र सर्व घेऊन त्या पंतप्रधानांकडं, राष्ट्रपतींकडं, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री महाराष्ट्राचे यांच्याकडे आम्ही आमचे जे सचिव आहेत ॲडव्होकेट धर्मेंद्र चव्हाण यांच्यामार्फत आम्ही निवेदनं वगैरे दिले. त्याचा परिपाक म्हणून किंवा आमच्या ह्या गोष्टीला पुष्टी म्हणून साहेब हा कायदा आता हे निकाल तर आज आला, परंतु मी तुम्हाला सांगतो 2009 साली फेब्रुवारी 2009 साली बाळकृष्णम के.जी. बाळकृष्णम चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी ओपन स्पेसमध्ये स्पीच दिलं होतं का भारतामध्ये सर्वात जास्त 498चा गैरवापर भारताच्या पत्नी म्हणजे महिला करतात आणि त्याची दखल घेऊन मे 2010ला गृह मंत्रालय दिल्ली यांच्याकडून महाराष्ट्र शासनाला एक पत्र आलं होतं आणि त्या पत्रानुसार महाराष्ट्र शासनाने एक जी.आर. काढला होता का 498चा गुन्हा दाखल करायचा असेल करण्यापूर्वी तो दाखल न करून घेता तो चौकशीवर ठेवा, त्याचं समुपदेशन काउन्सिलिंग वगैरे करून घ्यावं आणि ते काउन्सिलिंग केल्यानंतर जर त्याच्यामध्ये मिटलं नाही तर आणि घटना खरोखरच असेल म्हणजे जर 498 सारखी किंवा त्याला त्रास होण्यासारखी जर घटना असेल तर दाखल करून घ्यावं. बऱ्याच वेळा याच्यात पोलिसाची भूमिका खूप महत्त्वाची असते. पोलीस लोक काय करतात, त्यांना समुपदेशाच्या खाली काउन्सिलिंगच्या खाली यांना बोलून घेतात नवऱ्या मुलाला आणि त्या नवऱ्या मुलाला त्या चौकशीमध्ये त्याचं काय करतो काय नाही, तुझे आईवडील काय करतात काय नाही याची चौकशी करून घेतात आणि त्यांच्या दृष्टीने जर वाटलं का हा बकरा चांगला आहे तर मग ते तिथं काउन्सिलिंग न करता त्या मिनिटाला ते हे करून टाकतात, गुन्हा दाखल करतात आणि त्याला मध्ये टाकतात. मग त्यांचे त्याच्यातले प्ली बार्गेनिंग म्हणतो आपण इनडायरेक्टली काय मनी बार्गेनिंग, अटक केल्यानंतर तुला सोडायचे एवढे, आईवडिलांना वेगळे सोडायचे काही पैसे घेतले जातील किंवा कोर्टात बेड्या घालायच्या नाही किंवा सिव्हिल ड्रेसमध्ये तुम्हाला कोर्टात हजर करतो, अशा प्रकारे त्यांच्या आर्थिक गोष्टी होतात. तिथून मात्र ज्यावेळेस त्याच्या मुलाचे आईवडील पोलिसांना गेले जातात आणि तिथं याचे पोलीस स्टेशनमध्ये 498 म्हणजे फारकं तिथं साहेब जिथं कधीच 498 हे जे कलम आहे जिथं गुन्हा दाखल झाला त्यानंतर मात्र काउन्सिलिंगला आणि मुलीला परत नांदायच्या बाबतीत तडजोड होत नाही, हे तुम्हाला मी सांगू शकतो. ही खंत तुम्ही व्यक्त करताय कोकडे साहेब. खोपडे सर पण आपल्यासोबत आहेत. सर, जो मुद्दा त्यांनी गंभीर उपस्थित केला मॉनिटरिंगच्या संदर्भातला की हे खरंच असं होतं, पोलिसांवरती वेगळ्या पद्धतीने जे आरोप आता इथं केले जातात या 498 बद्दलचे किंवा काउन्सिलिंग संदर्भात, पोलिसांनी जर मुळात इथं काउन्सिलिंग केलं तर हा मॅटर कोर्टापर्यंत पण जाऊ शकणार नाही. नाही, खरं तर हा जो सेक्शन आहे हुंडाबळीचा, तर ते हुंडा घेण्याची प्रथा बंद व्हावी याच्यासाठी खरं तर तयार झालेला आहे आणि स्त्रियांना क्रूरपणे म्हणजे पत्नीला क्रूरपणे नवऱ्यानं आणि नवऱ्याच्या नातेवाईकांनी वागवणं याच्या विरोधी हा कायदा केलेला आहे. तर याचा अर्थ स्त्रियांच्यावरती क्रूरता होत नाही किंवा क्रूरपणे वागवलं जात नाही असं म्हणायचं नाही, परंतु या कायद्यामध्ये हुंडा घेण्यासाठी म्हणून क्रूरपणे वागवणं अशा प्रकारे अपेक्षित आहे आणि त्याच्याबद्दल आता म्हटल्याप्रमाणे खूप तक्रारी होत्या आणि 1995 साली नांदेडला असताना मी याच्यावरचा एक मोठा डिटेल्स अभ्यास घेतला होता. म्हणजे 10 वर्षानंतर लोकांना काय वाटतं, तर जवळजवळ 1000 केसेसचा आम्ही अभ्यास केला होता. तर त्या केसेसचं गुन्हा दाखल होण्याचं कारण काय, तर फिर्यादीमध्ये दिलेलं कारण, त्याच्यानंतर तपास करणारा अधिकारी त्याला खरं कारण कळलेलं असतं. फिर्यादी जरी दिला असेल तरी तपासामधून त्याला स्पष्ट मत होतं. त्याच्यानंतर नवऱ्याचं काय म्हणणं आहे, नातेवाईकांचं काय म्हणणं आहे आणि त्याच्यावरून आम्ही जेव्हा टक्केवारी काढली त्यावेळेला फक्त 25 ते 30% या हुंडा मागण्यासाठी तक्रारी होत्या. उरलेल्या 70% केसेस या वेगळ्या कारणाने निर्माण झाल्या होत्या. स्त्रियांच्यावरती होणारा अन्याय हा फक्त हुंड्यासाठीच होतो अशा प्रकारचं जे गणित निर्माण केलेलं ते खरं तर मुळात चुकीचं आहे आणि हा सुनेचा जो त्रास घरामध्ये सुरू होतो या ग्रामीण भागामध्ये खेड्यामध्ये वगैरे, तर तो हा खरं तर जनरेशन गॅप न होतो. आम्ही जेव्हा कारणं शोधली तिला छळ करण्याची, तर सासू सुनेचं पटत नाही, त्याच्यानंतर सासूचा मान सन्मान केला नाही याच्यामध्ये लग्नामध्ये,
येतपासून ते अगदी डोक्यावरून पदरच घेत नाही, त्याच्यानंतर बाहेर येऊन लोकांशीच बोलते, अशा किरकोळ कारणावरून आणि मग हा सगळा जो असतो हा कल्चरल क्रायसिस असतो, जनरेशन गॅप असतो. आणि मग हे पटत नाही म्हटल्यानंतर मग सूड उगवण्यासाठी हे कलम त्यांच्या उपयोगाला पडतं. आणि पहिल्या कलमामध्ये जर त्या महिलेनं आत्महत्या केली तर आणि 7 वर्ष लग्नाला पूर्ण झालेले नसतील तर असं गृहीत धरलं जातं की तिला हुंड्यासाठी छळ केलेला असतो. आणि दुसरं असतं की पैसे मागितले किंवा मालमत्ता मागितली, नुसती एवढी तक्रार जरी केली तरी तो गुन्हा दाखल होतो. आणि हा भयंकर गुन्हा असा आहे की हा नॉन बेलेबल आहे आणि त्याच्यामध्ये मग पोलिसांना अटक करण्याचा अधिकार मिळतो. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे बरोबर आहे की अनेक वेळा त्यांना संधी मिळते आणि त्याच्यामध्ये सासूचं नाव दिलं जातं, सासऱ्याचं नाव दिलं जातं, आजारी वयस्कर माणसांची नावं दिली जातात आणि ते बिचारे पोलीस स्टेशनला खेट्या घालतात. आणि मग पोलिसांनाही काही दुष्ट पोलिसांना त्याच्यामध्ये संधी मिळते. आणि बरोबर सर, म्हणून तो ही स्त्रियांच्यावरती अन्याय होतो हे खरं आहे, परंतु हुंडाबळीसाठी किती होतो आणि इतर कारणासाठी किती होतो याचा शोध घेणं अगदी महत्त्वाचं खरं आहे. आहे. हाच मुद्दा घेऊन मला चर्चा करायची, ब्रेक घ्यायचा. पण ब्रेकपूर्वी असीम, ज्या मुद्द्याला धरून आपण बोलतो आहोत की हुंडाविरोधी कायद्याचा गैरवापर होतोय असं थेट मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केलं, किंबहुना इतरही कायद्यांमध्ये या अत्याचाराच्या विरोधातले असेल त्याचाही गैरवापर होऊ शकतो, याबाबतली शक्यता नाकारता येत नाही, त्याविषयी बोलणारच आहोत. पण या सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निर्णायक मताविषयी काय म्हणायचं? मला असं वाटते की हा नवीन किंवा ऐतिहासिक असा काही निर्णय नाही आहे. पहिली गोष्ट कारण की क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या कलम 41 नुसार खूप पूर्वीपासून काही चेकलिस्ट दिलेली आहे पोलिसांसाठी की ते कोणाला विदाऊट वॉरंट अरेस्ट करू शकतात, कोणत्या परिस्थितीत अरेस्ट करू शकतात. म्हणजे तो आरोपी ज्याच्यावर आरोप असेल तो माणूस सहकार्य करत नसेल तपासामध्ये, पळून जाण्याची शक्यता असेल, तो निगराणी बदमाश असेल, तो आधीपासून पोलिसांच्या कामामध्ये अडथळा आणणारा असा असेल, अशा अनेक कारणांवरून ती चेकलिस्ट दिलेली आहे. त्याच्यामुळे आता सुप्रीम कोर्टाने काही नवीन मुळीच काही सांगितलेलं नाही. त्याचा आधार घेऊनच जसं, पुढे निर्णय दिला. दुसरी गोष्ट म्हणजे 29 मे 2010 रोजी जे मगाशी त्याचा आधार घेऊनच निर्णय दिलाय. त्याच्यामुळे ते होतं जे कायद्यामध्ये त्याची अंमलबजावणी होत नाही म्हणून हा निर्णय द्यावा लागलेला आहे. मग आता हे कायद्याची ही अंमलबजावणी का होत नाही याच्यासाठी स्त्रिया जबाबदार आहेत का? नाही आहे. याच्यासाठी जबाबदार नाही आहे स्त्रिया, पोलीस विभाग जबाबदार आहे, पोलिसांमधलं प्रशासन व्यवस्था जबाबदार आहे, जे मूल्यांकन कधीच करत नाही की कायद्यांची अंमलबजावणी नीट होत आहे की नाही. याच्याबद्दलचं मूल्यांकन न केल्यामुळे ही परिस्थिती आलेली आहे. आणि दुसरी गोष्ट 29 मे 2010 रोजी महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने सर्क्युलर काढलेला आहे की त्यांनी पण ते सांगितलेलं आहे, पुरुष हक्क समितीचे ते कोणतरी आले त्यांनी पण सांगितलेलं आता की अशा प्रकारे डायरेक्ट अरेस्ट करू नये. त्याच्यामुळे नवीन याच्यामध्ये जजमेंटमध्ये मुळीच काही नाही आहे, हे आपण सगळ्यात पहिले समजून घेतलं पाहिजे. आणि 498 हे एक कलम आहे इंडियन पिनल कोडमधलं, तो काही डावरी प्रतिबंधक कायदा नाही. डावरी प्रतिबंधक कायदा वेगळा आहे. आणि त्याच्यामुळे या कायद्याच्या मिसयूज बद्दल बोलत असताना एक आणखी लक्षात घ्यायला पाहिजे की जगात असा एकही कायदा नाही ज्याचा मिसयूज होत नाही. त्याच्यामुळे मग आता प्रमाण काहीतरी अवास्तव सांगून काहीतरी दिशाभूल करणं हे चुकीचं आहे. सुप्रीम कोर्टाचे असे अनेक निर्णय आहेत की जे कधीतरी बदलण्यात आलेले आहे, त्याच्यावर चर्चा होऊन त्याच्यानंतर पुन्हा फेरविचार करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने काहीतरी म्हटलं, कोणत्या तरी न्यायाधीशांनी काहीतरी म्हटलं, याचे दाखले देऊन चालणार नाही. प्रत्येक वेळेस ते बरोबरच असते असं नाही, कारण ते पण माणसं आहेत. ते वेगळ्या परिस्थितीत वेगळ्या संदर्भात विचार करून किंवा ज्या वातावरणात ते वाढलेले आहेत त्यांचा परिणाम घेऊन आपण विचार करत असतो. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की हा निर्णय सरसकटपणे द्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे, काही जण जरूर कायद्याचा गैरवापर करणार, त्याच्यामुळे त्यांनी हे म्हणायला पाहिजे होतं की काही स्त्रिया याचा गैरवापर करतात असं लक्षात आलेलं आहे. स्त्रिया गैरवापरच करतात असं सरसकट विधान करणं सुप्रीम कोर्टाने, मला असं ते दुर्दैवी विधान असं वाटतं. दुर्दैवी विधान आहे असं असीम सरोदेंना वाटते. एक ब्रेक घेऊया, पण ब्रेक नंतर आपण चर्चा करणार आहोत की काय कायद्याचा गैरवापर होतो, म्हणजे नेमकं काय होतं. महिलांनी किंवा सर्वसामान्य व्यक्तींनी जो कायदा वापरतो, कायद्याच्या बंधनामध्ये वावरायला शिकतो, यांनी कायदा समजून कसा घेतला पाहिजे, ही जबाबदारी नेमकी कोणाची आहे, याविषयी आपण ब्रेक नंतर बोलणार. ब्रेक आपला प्रश्न बघा, हुंडाविरोधी कायद्याचा गैरवापर होतोय का? 98% लोक म्हणतात की होय, या कायद्याचा गैरवापर होतोय. त्यामुळे 2% लोकांना देखील समजूत घालण्याचं काम आपल्याला करावं लागेल. जे नाही म्हणतायत कायदा नेमका काय तेच आपल्याला समजून घ्यायचं. ब्रेक नंतर.
ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण त्या कायद्याच्या मुद्द्यावरची जी चर्चा करणार होतो. मला देशमुख मॅडम तुम्हाला विचारायचं आहे की आत्तापर्यंत जे काही महिलांच्या बाबतीतले खटले कोर्टामध्ये चालले, त्याचे निर्णय आले, बहुतांश निर्णय आपण असं पकडूया एक 10 निर्णय असतील किंवा 20 निर्णय असतील, याच्यातले 18 ते 19 निर्णय हे महिलांच्या बाजूने कोर्टाने दिलेले आहेत. बरोबर. आजपर्यंत महिलांची बाजू कोर्टाने उचलून धरलेली आहे. पण आज सुप्रीम कोर्टाला असं का वाटलं की महिलाच या कायद्याचा गैरवापर करतायत म्हणून? तेच तुमचं म्हणणं अगदी 100% आहे. किती कायदे महिलांच्यासाठी केलेले आहे लेजिस्लेचरनी. कोर्टाने कितीतरी जे निर्णय आहेत ते महिलांच्या बाजूने दिलेले आहेत. इनफॅक्ट महिलांच्या बाजूने जास्त निर्णय तुम्ही आता आमच्या फॅमिली कोर्टामध्ये बघा, जर डिव्होर्सचे केसेस असेल तर 10 केसेसमध्ये जर जर बाईनी 5 केसेस केले असेल, आणखी नवऱ्याने जर 5 केसेस केले असेल तर बाईचे 5च्या 5 तिला डिव्होर्स दिला जातो. पण जर 5 डिव्होर्सचे केसेस नवऱ्याने केले असेल तर तुम्ही काही क्रुएल्टी प्रूफ केली नाही, तुम्ही डेझर्शन प्रूफ केलं नाही, म्हणून त्यांचे सगळे तुम्ही रिजेक्ट करता. ह्या कोर्टाचा स्टॅटिस्टिक्स बघितला तर हा कोर्टाचा बेंट ऑफ माइंड आहे. तर अशा परिस्थितीमध्ये की जर सुप्रीम कोर्ट जे हायेस्ट कोर्ट आहे त्यांनी जर असा निर्णय दिलेला आहे किंवा त्यांनी ऑब्झर्वेशन केलेलं आहे, आपण असं म्हणूया, या ऑब्झर्वेशनच्या खाली इतक्या वर्षांचा इतिहास आहे की जेव्हा कायदा आला आणि त्या कायद्याचा किती उपयोग झाला, किती दुरुपयोग झाला आणि त्या कायद्यामुळे किती घरं उद्ध्वस्त झाली आहे. आता तुम्ही मला सांगा, एखाद्या महिलांनी समजा जर चुकीचा फॉल्स कंप्लेंट केली, नवऱ्याला अरेस्ट केलं, सासऱ्याला अरेस्ट केलं आणि जेलमध्ये ठेवलं आणि नंतर शेवटी सगळं ट्रायल झाल्यावर असं लक्षात आलं की ती कंप्लेंट खोटी होती आणि त्यांना ॲक्विटल मिळालं. मग शेवटी काय होतं, त्या बाईला काहीतरी कॉम्पन्सेशन नको द्यायला की ह्या माणसानी एवढं सगळं जर त्यांचं जे मानहानी झालेली आहे, त्यांना जो मानसिक, शारीरिक, एव्हरी विच वे जो त्रास झालेला आहे ते तुम्ही कसं कॉम्पन्सेट करणार? तुम्ही पुरुष आहात, तुमच्या आईला उद्या जेलमध्ये टाकलं तुम्हाला कसं वाटेल? मी पुरुष आहे, माझ्या आईला जर उद्या जेलमध्ये टाकलं तर मला कसं वाटेल? तर अशा परिस्थितीत कुठेतरी सेन्सिटिव्हिटी पाहिजे आणि म्हणून ह्याच्याकडे असं बघावं की जे जेन्युइन केसेस आहेत, मी असं म्हणत नाही की जेन्युइन केसेस नाही आहे, त्या जेन्युइन केसेसमध्ये अरेस्ट करून तुम्ही काय मिळू शकता हे मला सांगा. की एखादी गोष्ट चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच अरेस्ट करायची, ह्याला काही याच्यातनं काहीच अर्थच साध्य होऊ नाहीये, शकत ह्याला नाही. अर्थच नाहीये. कारण हा जर एखाद दागिने असतील ज्याच्यामध्ये स्त्रीधन असतं तर ते रिकव्हर करण्यासाठी कधी कधी अरेस्ट करतात. ते केसेस जेन्युइन असतात की समजा सासूनी सासऱ्यांनी दागिने ठेवलेले आहेत तर त्यांच्याकडे रिकव्हरीसाठी 406 खाली, दॅट इज क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट, तुम्ही त्यांना अरेस्ट एखाद करू शकता. परंतु मला सांगा की जर तुम्ही म्हणतात मानसिक त्रास झाला, शारीरिक त्रास झाला, अनलेस देर इज बर्न, अनलेस देर इज सिव्हिअर, हे तुम्ही अरेस्ट का करता? शेवटी ट्रायल होऊ द्या, इन्व्हेस्टिगेशन होऊ द्या आणि त्याच्यानंतर जो काही निर्णय असेल त्याप्रमाणे तो होऊ द्या. अगोदरच तुम्ही अरेस्ट करता. तर ह्याच्यामध्ये कुठेतरी जसं मगाशी कोणतरी सद्गृहस्थ म्हणाले तसं कुठेतरी पोलीस देखील जो आहे त्यांनी जरा रिस्पॉन्सिबली वागलं पाहिजे. आणखीन शेवटी त्याच्यामध्ये काय आर्थिक त्यांना ॲडव्हान्टेज आहे किंवा काहीतरी त्यांना करायचं आहे म्हणून त्यांना धमकी देणं करायचं की तू असं कर नाही तर मी हे करून देणं, हे चुकीचं आहे. कुठेतरी शेवटी प्रश्न काय येतो, मी तुम्हाला सांगू, प्रश्न असा येतो की आपण प्रत्येक नागरिक, वकील असो, पोलीस असो, कोर्ट असो, कोणी असो, किती रिस्पॉन्सिबली वागतो. अगदी खरं. ह्याच्यावर जबाबदारी सगळ्यात महत्वाची त्याच्यामध्ये. मला मनीषा टोकले याच मुद्द्याला धरून विचारायचं आहे, कारण तुम्ही ग्रामीण भागात फार मोठं काम करता या सगळ्या संदर्भात. अनेक महिलांच्या संदर्भातल्या देखील तक्रारी तुम्ही घेऊन पोलीस स्टेशनपर्यंत गेलेले आहात. काय नेमकं दिसतंय? जसं आता देशमुख मॅडम म्हणाल्या की तक्रार आपण नोंदवली, नॉन बेलेबल ऑफेन्स असल्यामुळं, अजामीनपात्र गुन्हा असल्यामुळं थेट अटकेची कारवाई पोलिसांकडनं केली जाते. चौकशी किमान झाली पाहिजे. ग्रामीण भागातल्या महिलांची कुचंबना होत नाही का? तर निश्चितपणे होते. त्या महिलांना शेवटचा पर्याय म्हणून ती बाई शेवटी पोलीस स्टेशनपर्यंत जाऊन पोहोचते, म्हणून हा सगळा प्रकार पुढे कोर्टाची पायरी चढण्याचा सुरू होतो. पण या सगळ्यामध्ये चौकशी होण्याआधीच पावलं उचलली जात आहेत, म्हणून सुप्रीम कोर्टाला आज असं वाटलं का? अजिबात तसं नाहीये. परिस्थिती वेगळी आहे. परिस्थिती अशी आहे की ग्रामीण भागामध्ये असो की शहरी भागामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलीही बाई पोलीस स्टेशन पर्यंत जेव्हा जाते तर पोलीस स्टेशन मध्ये खूप चांगलं स्वागत केलं, या मॅडम तुम्ही या, ताई या, बाई या, अक्का या आणि हे घ्या, तुम्ही बसा, पाणी प्या आणि मग तुमचं म्हणणं सांगा, असं कुठंच होत नाही. कारण ती आली तर काम वाढलं. एक पहिल्यांदा ही रिॲक्शन असते, ही का आली, कुठून आली, कशी आली, मग ही कोणासोबत आली, ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये मी मगाशीच सांगितलं की ती माहेराहून सासरी येत असते गुन्हा दाखल करायच्या वेळेला, आणि झिरोने गुन्हा दाखल करण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रत्येक वेळेस होतेच असं नाही. आणि मगाशी कोकाटे भाऊंनी आमच्या सांगितलं की म्हणाले की गुन्हा जेव्हा तक्रार केली जाते तर तक्रार केल्यानंतर
पहिल्यांदा गुन्हा दाखल होत नाही. काउन्सिलिंगसाठी तिला पाठवलं जातं. दोन्ही फॅमिलीला बसून, दोघा नवरा बायकोंना बसून काउन्सिलिंग केलं जातं. पोलिसांमार्फत काउन्सिलिंग केलं जातं. महिला तक्रार निवारण केंद्र आहे आणि पहिल्या झटक्यात कधीही गुन्हा दाखल होत नाही. त्या बाईला पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर तिच्या हातात पोलीस स्टेशनमधून पत्र दिलं जातं आणि हे पत्र काउन्सिलिंग सेंटरला महिला तक्रार निवारण केंद्राकडे घेऊन जा म्हटलं जातं. जर तिथे त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये पुरुषाची हॅरॅसमेंट होत असेल तर त्याला जिम्मेदार ती प्रक्रिया आहे, ती व्यवस्था आहे, ती बाई नाहीये. तिनं तर फक्त एवढंच सांगितलंय की मला त्रास होतोय आणि या व्यक्तीपासून त्रास होतोय. मग ती बाई सासू असेल, सासरा असेल किंवा नवरा असेल किंवा नणंद असेल, ज्यांच्याकडनं त्रास होतोय ती सांगतेय. हा मुद्दा आहे. आणि दुसरी आणखीन गोष्ट, तिथंच चौकशी होते. म्हणजे जिथं काउन्सिलिंग होतं, समजावून सांगितलं जाते आणि समजावूनही काय सांगितलं जातं, बाई तुझ्या कॅकेमध्ये गळ्यामध्ये 2-3 लेकरं आहेत, त्याला तुला सांभाळायचं आहे, तुझ्या माहेरचे लोक तुला सांभाळणार आहेत का, हे करणार आहेत का. कधी कधी तर नाक मोडलेलं असतं, हात फ्रॅक्चर झालेला असतो, काळी निळी झालेली असते आणि तिला काउन्सिलिंगला आणि तक्रार निवारण केंद्रात पाठवलं जातं. म्हणजे तिच्या अंगावरचे ज्या जखमा आहेत, हे जे एव्हिडन्स आहेत, हे एव्हिडन्स सुद्धा संपून जातात. म्हणजे इथे सफर कोण होते, कधी 498A हा गुन्हा इतका सहजासहजी दाखल होतच नाही. मुळात त्याची खूप मोठी प्रक्रिया करून ठेवलेली आहे आणि त्या प्रक्रियामध्ये खोपडे ही सर, बाई खोपडे सर, सफर होते. या मुद्द्याशी तुम्ही आणि सहमत ह्या आहात का? सगळ्या ज्या पद्धतीने परिस्थितीमध्ये- पोलिसांच्या बाबतीत एक देखील मिनिट. आता मनीषा या टोकलेंनी सगळ्या मुद्दा मांडलेला आहे तो. परिस्थितीमध्ये बायांची हॅरॅसमेंट होते, त्यांना प्रवासाला सुद्धा पैसे नसतात, दिवस दिवस पोलीस स्टेशन समोर बसावं लागतं. Counseling करताना मनीषा टोकले, सुद्धा आपण तिला सुरेश चांगलंच खोपडेंकडनं बोललं जातं असं नाही. मनीषा तिची टोकले, सुद्धा आपण harassment खोपडे केली सरांकडनं जाते. त्या बाबतीतलं स्पष्टीकरण घेऊया की काय नेमकं पोलिसांच्या बाबतीत जे मुद्दे त्यांनी उपस्थित केले हे वास्तव आहे का? हा, नाही, त्यांनी मुद्दे केले ते बरोबर आहेत. आणि मुळात असं आहे की स्त्रियांच्यावरती सतावणूक होत नाही किंवा क्रुएल्टी होत नाही असं कोणी म्हणत नाही. या सुप्रीम कोर्टाच्या आत्ताच्या डायरेक्टिव्हवरून फक्त त्यांना ताबडतोब अटक करू नका, कारण कॉग्निजिबल ऑफेन्स असल्यामुळं लगेच अटक करायची काही गरज नाही, एवढ्याच प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळं काही इन्व्हेस्टिगेशन थांबत नाही, शिक्षा व्हायचं थांबत नाही. आणि मग कोर्टाच्या निदर्शनाला आले आणि पोलीस अधिकारी म्हणून आम्ही निरीक्षण केलेलं आहे की त्याच्यामध्ये नवऱ्याची क्रुएल्टी वगैरे असेल, परंतु आजारी सासू, वयस्कर सासू, सासरे, नातेवाईक, बहीण यांना कोर्टामध्ये खेचलं जातं आणि संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतात आणि ते उद्ध्वस्त होण्याचं प्रमाण खूप मोठं आहे. आणि म्हणून अटक न करता खरोखरच ज्यांच्या विरुद्ध पुरावा आहे तो पुरावा सिद्ध झाल्यानंतर अटक करून कोर्टामध्ये चार्जशीट पाठवावं, एवढीच अपेक्षा सुप्रीम कोर्टाने व्यक्त केलेली आहे. त्यामुळं त्यांच्यावरती अत्याचार होतो नाही होतो वगैरे हे मुद्दे आपण गौण ठरवून फक्त अटक करणं फक्त लांबवलेलं आहे. आणि त्यामुळं मग फायदा असा होईल की जे पोलिसांच्यावरती आरोप होतात काही पोलिसांच्यावरती, तर ते आरोप करण्याची संधी मिळणार नाही आणि पोलिसांनाही त्याच्यामध्ये आरेरावी करता येणार नाही किंवा आपल्या स्वार्थासाठी लोकांना त्रास देता येणार नाही. त्याच्यामुळं जेन्युइन केसेसमध्ये न्याय मिळणार आहे आणि पोलिसांचा होणारा त्रास आणि त्याचबरोबर निरपराध लोकांना होणारा त्रास हा या जजमेंटमधून कमी बरोबर आहे. होणार आहे. निरपराध आणि होणारा म्हणून ही लोकांना घटना त्रास थोडासा स्वागतार्ह कमी झाला आहे. पाहिजे म्हणून सुप्रीम कोर्टाने हे स्पष्ट मत व्यक्त केलं असावं. कोकाटे साहेब, तुम्हाला काहीतरी म्हणायचं होतं? हो साहेब, त्याच्यात असं आहे का हे जे सुप्रीम कोर्टाने निकाल दिला त्याच्या अगोदरच DK बसू, चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी पण एक असं अटक करताना असे काही गाईडलाईन्स लिहून दिलेले आहेत. तर त्या गाईडलाईन्स सर्व बॉम्बे पोलीस ॲक्टच्या सेक्शन 41 मध्ये टाकलेल्या आहेत. त्याच्यात वेगळं असं काही नाही आहे. परंतु ज्यावेळेस गुन्हा दाखल करायचं जी प्रक्रिया आहे ती किचकट करून ठेवलेली आहे. आणि तुम्हाला एक सांगतो का पोलिसांना या 498 तर नॉलेजच नाही. 498 साहेब आपण विचार करतात का 498 मध्ये कुठेही हुंड्याचा उल्लेख केला नाही आहे. इलिगल डिमांड विथ हॅरेसमेंट, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही बेकायदेशीर मागणी करतात आणि तिथं त्या मागणी फुलफिल करण्यासाठी तिला त्रास देतात असं गृहीत धरलेलं आहेत. म्हणजे नुसती मागणी केली, आता एक मागणी केली म्हणजे समजा आता बायकोने सांगितलं का मला आता आईवडला सासऱ्यापासून वेगळं राहायचं आहे, मग त्यावेळेस वेगळं घर घ्यायचं आहे, तर मग ते सासरे म्हणतात माझ्याकडे 10-15 लाख रुपये आहेत, 2-5 लाख रुपये तुझ्या आईवडिलाकडून आण.
तर त्यावेळेस 10-5 लाख रुपये तुझ्या आईवडिलांकडून आण, ही इलिगल डिमांड होत नाही असे सुप्रीम कोर्टाचे 10-12 न्याय निवाडे आले आहेत. इलिगल डिमांड याची व्याख्याच वेगळी आहे. म्हणजे केवळ मागणी केली, कुटुंब चालण्यासाठी काही पैसे मागितले, कुटुंब चालण्यासाठी काही अन्नधान्य मागितलं, कुटुंब चालण्यासाठी व्यवसाय वृद्धीसाठी काही पैसे मागितले, तर ही इलिगल डिमांड नाहीये. याच्यात कुठेही 498 मध्ये हुंडा असा शब्द म्हटलेला नाहीये. इलिगल डिमांड. आणि त्याच्यामुळे त्या इलिगल डिमांड फुलफिल करण्यासाठी 498 किंवा तिला हॅरेसमेंट करणं, त्रास देणं आणि त्या त्रासातून तिला जीवन नकोसं होणं, हा कायद्यामध्ये अपेक्षित असलेला अर्थ आहे. आपण हुंडा बळीसाठी हुंड्याचा डावरी ऍक्ट वेगळा कायदा आहे. सेक्शन 3 प्रमाणे हुंडा मागणं हा गुन्हा आहे, हा डावरी ऍक्ट प्रमाणे गुन्हा आहे. पण 498 मध्ये फक्त इलिगल डिमांड एवढाच उल्लेख केला आहे. त्याच्यामध्ये बी कॉग्निजेबल नॉन कॉग्निजेबल उल्लेख केला आहे. जर ती फिर्याद जर ठाणे अंमलदाराकडे दिली तर ती कॉग्निजेबल आहे, इफ कॉग्निजेबल असं म्हटलेलं आहे. आणि जर ती ठाणे अंमलदार व्यतिरिक्त कोणाकडे दिली तर ती नॉन कॉग्निजेबल आहे. आणि ह्या जेव्हा गुन्हा दाखल केला जातो 498 प्रमाणे, त्यावेळेस ज्यावेळेस नवऱ्या मुलाचे आई वडील भाऊ बहीण किंवा त्याचे नातेवाईक अटक केली जाते, त्या गुन्ह्याच्या वेळेसच तिच्या फारकतीचे आणि तिच्या विभक्त होण्याचे कारण तिथं पेरले जातात. आणि 498 जेव्हा संपली जाते, आता सुप्रीम कोर्टाचे वेगवेगळे निवाडे आहेत. तर बरोबर आहे की 498 निवाडे वेगवेगळे तुम्ही संपल्यानंतर- म्हणता, त्याची उदाहरणं पण तुम्ही देताय. मला असीम ब्रेक घेण्यापूर्वी विचारायचं आहे की 498 हे कायद्यातली एक तरतूद आहे या सगळ्या संदर्भातली. हे कलम मांडत असताना, ही तरतूद स्पष्ट करत असताना कायदा नेमका काय सांगतो की गुन्हा कसा दाखल व्हायला पाहिजे? या कायद्याचे 2 भाग आहेत. आपण इलिगल डिमांड बद्दल बोलतो की बेकायदेशीरित्या काहीतरी मागणं, त्याच्यामध्ये डावरी पण येते, त्याच्यामध्ये वस्तू स्वरूपात काही मागणं येते, त्याच्यामध्ये कोणत्याही स्वरूपाची जी बेकायदेशीर डिमांड आहे ती दबाव टाकून पूर्ण करण्याचा प्रकार येतो. पण त्याचा पहिला भाग महत्त्वाचा आहे की 498 कलमामध्ये सांगितलेलं आहे की क्रुएल्टी कोणत्याही प्रकारची असेल, क्रूरतापूर्ण वागणूक, हीनतेने वागवणं, असे अनेक प्रकार त्याचे क्रूरतेचे असू शकतात. क्रुएल्टीची पण काही डेफिनेशन कायद्यामध्ये केलेली नाही. त्याच्यामुळे त्याची प्रक्रिया जी असते ती महत्त्वाची असते की कोणत्या प्रक्रियेतून कोणाला तरी जावं लागलं आणि त्याच्यामुळे त्यांना क्रुएल्टी सहन करावी लागलेली आहे. जसं मगाशी ताकोले मॅडम सांगत होत्या, तिथे खूप महत्त्वाचं आहे की केवळ शहरी भागातल्या केसेस पाहून आपण काहीतरी विधान करणं तसं अपुरं ठरणार आहे. कारण की साधारणतः आम्ही जे पाहतो महाराष्ट्रभर सगळीकडे, तिथे आपल्याला असं दिसून येते की अनेक स्त्रियांना या कायद्याचा वापर करण्याची गरज असतानाही त्या वापर करू शकत नाही, त्यांना नॉलेज नाही. आणि साधारणतः स्त्रिया गैरवापर करतात असं नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की काही प्रमाण असेल गैरवापराचं, तर ते कायद्याच्या संदर्भात आपण पाहिलं तर प्रत्येक कायदा गैरवापर होणार आहे. म्हणून मी याच्याबद्दल फक्त एक उदाहरण देऊ इच्छितो की हा डावरी प्रोहिबिशन ऍक्ट आहे. याच्यामध्ये डावरीचे सगळे प्रकार सांगितलेले आहे आणि डावरी कशी परत घ्यायची याच्याबद्दल पण सांगितलेलं आहे. या कायद्याचा मुळीच वापर होत नाही, म्हणजे वापरच होत नाही, हे मी तुम्हाला सांगतो. तुम्ही केसेस किती दाखल झाल्या डावरी प्रोहिबिशन ऍक्ट नुसार बघा, नगण्य केसेस तुम्हाला सापडतील. नंतर हे प्रिकन्सेप्शन PCPNDT ऍक्ट आहे, हा पण गैरवापर होतो असा आरोप आहे. त्यानंतर ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट आहे, याचा पण गैरवापर होतो असा आरोप आहे. त्यानंतर प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट आहे, याचा पण गैरवापर होतो असा आरोप आहे. सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्कप्लेस हा कायदा आहे, त्याचा पण गैरवापर होतो असा आरोप आहे. आणि आता जे नवीन क्रिमिनल अमेंडमेंट झालेलं आहे या दिल्लीच्या गँगरेप केस नंतर जस्टिस वर्मांच्या सूचनेनुसार, त्याच्यामध्ये विनयभंग आणि बलात्काराचे जे नवीन व्याख्या करण्यात आली आहे त्याचा पण गैरवापर होतो असा आरोप आहे. म्हणजे आपण साधारणतः पाहिलं की पुरुषसत्ताक पद्धतीमध्ये महिलांच्या संदर्भात त्यांना संरक्षण देणारे जे कायदे झालेले आहेत त्यांचा गैरवापरच होतो असं फार झपाट्याने पसरवलं जाते. कारण माध्यम पुरुषांच्या हातात आहेत, ताकद पुरुषांच्या हातात आहे, फेसबुक वापरणारे पुरुष आहे, कोणत्या प्रकारचं सोशल नेटवर्किंग वापरायचं याचा निर्णय घेणारे पुरुष आहेत, घराबाहेर पडून काम करणारे जास्तीत प्रमाणात पुरुष आहेत. आणि म्हणून आपल्याला या सगळ्या संदर्भामध्ये याच्या कलमांकडे बघावं लागेल. हे काही मीडियाने दिलेलं 400 सॉरी साहेब, हे काही मीडियाने दिलेलं जजमेंट नाहीये, हे सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलेलं आहे. तर त्यामुळे तुम्ही जे म्हणता की आतापर्यंत दिल्याचा इतिहास आहे, कोर्टाने सांगितलं म्हणजे ती लक्ष्मण रेषा नाही आहे, ती काही फायनल रेषा नाही आहे. आम्ही हे मान्य करत नाही. अनेक निर्णय हे बदललेले आहेत, अनेक निर्णयाचं विश्लेषण होऊन सुप्रीम कोर्टाने ते बदललेले आहेत. त्यामुळे त्याचं विश्लेषण करण्याचा आपल्याला अधिकार आहे, ते आपण हे करतो. बघा, जोपर्यंत तो निर्णय बदलत नाही किंवा ओव्हर रूल होत नाही, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, परंतु जोपर्यंत तो निर्णय ओव्हर रूल होत नाही तोपर्यंत आज तो सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे. आणि त्याच्या मागे जेव्हा 2 जजेस बसून जेव्हा एखादं जजमेंट देतात त्याच्या मागे त्यांची बरीच हिस्ट्री असते. कायदा 41 कलमानुसार पोलिसांनी
पोलिसांनी अटक नाही करायला पाहिजे. मी तुम्हाला फक्त पोलिसांनी एक अटक नाही करायला पाहिजे कोणत्या साहेब, मी केसेसमध्ये. तुम्हाला हा कायदाच आहे, त्याचं पालन मी झालं तुम्हाला पाहिजे. फक्त एक गोष्ट सांगू इच्छिते की हा जो निर्णय घेतलेला आहे, जेव्हा हे म्हणाले की ऐतिहासिक आहे, ऐतिहासिक ह्याच दृष्टीने आहे की त्या सुप्रीम कोर्ट, कोणते लोअर कोर्ट, सगळे कोर्ट जे आहेत ते सगळा लॉ बायकांच्या बाजूनी आहे, जजमेंट्स बायकांच्या बाजूनी आहे आणि सगळे निर्णय बायकांच्या बाजूनी लागतात. कारण त्यांना वाटतं, सगळ्या कोर्टाला वाटतं की हे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, नाही नुसतं लागत. लीगल नाही आहे पण ते होतं. तर अशा परिस्थितीत लागत. हे बघा, Social माझ्या काही legal अनुभवावरून मी सांगू शकते, तुमचा अनुभव माझ्यापेक्षा जास्त असेल, पण माझ्या लिमिटेड अनुभवावरून मी सांगू शकते की हा सध्या इकडे असा जो कल आहे. तर अशा परिस्थितीमध्ये जर सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला तर माझं असं म्हणणं आहे की त्याच्या मागे काहीतरी धारणा आहे, त्याच्या मागे त्याचा काहीतरी इतिहास आहे आणि त्याच्या मागे काहीतरी स्टॅटिस्टिक्स आहे आणि त्याच्या बेसिसवर त्यांनी दिलेलं आहे. आता तुमचं म्हणणं बरोबर आहे, उद्या दुसरं जजमेंट एखादं दुसरं बेंच देऊ शकतं की नाही 498 इज नॉट मिसयूज, दिस शुड बी मेड मोर स्ट्रिक्ट आणि तो जास्त त्यांनी सक्त केला पाहिजे, असंही होऊ शकतं. मी नाही म्हणत नाहीये, परंतु त्यांनी जो निर्णय दिलेला आहे त्या परिस्थितींवर किंवा त्यांच्या डेटावर दिलेला आहे, तर त्याच्या मागे कुठेतरी आहे. आम्हाला मान्य नाही असं आपण म्हणू नाही शकत. असीम, सुप्रीम थोडक्यात कोर्टात- मला ब्रेक घ्यायचा आहे. मला बोलायचं आहे याच्या मनीषाताई, मी येतो, संदर्भामध्ये. ब्रेक नंतर येतो तुमच्याकडे याच मुद्द्यावर. असीम, ब्रेक घ्यायचा आहे मला. मला एक मुद्दा फक्त सांगायचा आहे की याच्यापूर्वी हा ब्रेक घ्या. नाही सांग, ब्रेक पूर्वी हा मुद्दा एक दोन वाक्यात आपण कंप्लीट करू. हा, मला एकच सांगायचं फक्त की राजेंद्र, याच्यापूर्वी पण अनेक निर्णय झाले. म्हणजे एक तर निर्णय असा दिलेला होता आपल्या इथल्याच कोर्टाने की एखाद्या दलित स्त्रीवर बलात्कार झालेला होता आणि त्यांनी सांगितलं की ती अस्पृश्य समाजातली आहे, सवर्ण समाजातला माणूस तिला स्पर्शच करू शकत नाही, तर बलात्कार कसा करू शकेल, असा पण निर्णय दिला. त्याच्यामुळे तो काही निर्णय चांगलाच होता आणि तो त्यांनी विचार करूनच दिला होता असं आपण आता पण म्हणू शकत नाही, तेव्हा पण म्हणू शकत नव्हतो. असे काही निर्णय असतात जे चुकीच्या पद्धतीने, चुकीच्या आकडेवारीवर दिशाभूल झाल्यामुळे दिले जाऊ शकतात. त्याच्यामुळे अशा निर्णयांचा फेरविचार झाला पाहिजे. माझं हे म्हणणं मुळीच नाही की स्त्रिया काही गैरवापर करत नसतील, पण त्याचं प्रमाण जेवढं एक्झॅजरेटेडली सांगितलं जातं तेवढं नाही आहे आणि तसा गैरवापर होत नाही असं माझं ठाम मत आहे. ब्रेक घ्यायचा मला. ब्रेकपूर्वी आपला प्रश्न बघा की हुंडा विरोधी कायद्याचा गैरवापर होतोय का. बघा जनतेला अजूनही काय वाटतंय की नेमका खरंच या कायद्याचा गैरवापर होतोय का. 98% लोक अजूनही म्हणतात की होय, या कायद्याचा गैरवापर होतोय. मग जर कायदेच निर्माण करायचे आणि त्याचा गैरवापर करायचा असेल तर समाज प्रबोधनाची जाणीव आणि ती जबाबदारी कोणी घ्यायची याविषयी मला बोलायचं. ब्रेक. ब्रेकनंतर स्वागत तुमचं. मला मनीषाताई तुमच्यापासून सुरुवात करायची आहे, कारण जे मुद्दे आपण सगळे गेली 2 सेगमेंट चर्चा करतोय, 2 भागांमध्ये चर्चा केली, शेवटी मला हाच प्रश्न विचारायचा आहे की आपण नेहमी म्हणतो कायद्याचा गैरवापर होतोय का, होत नाही, होतोय, दोन्ही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न आपण केला. मात्र जे कायदे निर्माण केलेत त्याचा वापर कसा करावा आणि गैरवापर थांबावा यासाठी म्हणून काय पावलं या पुढच्या काळात उचलली गेली पाहिजे. मुळात पहिल्यांदा मगाशी मॅडम जे म्हणाल्या तर त्याला धरूनच पुढच्या तुमच्या प्रश्नांच्या संदर्भात बोलते की एक आकडेवारी बघितली आणि ती आकडेवारी वाढलेली दिसली आणि ती खूप मोठ्या प्रमाणात वाढली अशी दिसली आणि मग त्याचा परिणाम म्हणून आणि एकंदरीत त्याचा अभ्यास म्हणून ह्याचा पर्यंत निर्णय घेण्यात आला की आता या कायद्याच्या अंमलबजावणी किंवा हाचा गैरवापर होतोय असं स्टेटमेंट केलं गेलं. तो मुद्दा असा आहे की गुन्हे दाखल जास्त झालेत म्हणून गैरवापर वाढलाय, हे स्टेटमेंट मला वाटतं चुकीचं आहे. आणि चुकीचं म्हणजे त्याला बघावं तपासून, असं पुन्हा एकदा तपासून बघावं. गुन्हे दाखल झालेत याचे अर्थ असे आहेत की क्राईम वाढले, म्हणजे कुटुंबामध्ये महिलावर होणारे अत्याचार वाढलेत असाही त्याचा अर्थ निघतोय. आणि मग कुटुंबामध्ये महिलावर होणारे अत्याचार वाढलेत म्हणून गुन्हे दाखल होण्याचं प्रमाण वाढतंय आणि महिला आता अत्याचार सहन करत नाहीत, त्याला विरोध करतायत, त्याची तक्रार करतायत असं म्हणू शकतो आपण. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये याला उपाय म्हणून आपण अशा पद्धतीने 498A च्या केसेसमध्ये ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या तरतुदी आणून त्याच्यावर उपाय होऊ शकत नाही. तर सरकारला हे गुन्हे कमी करण्यासाठी, अशा प्रकारची अत्याचार कमी करण्यासाठी ही समाजातली, कुटुंबातली मेंटॅलिटी जी आहे की स्त्री हे
परक्याचं धन आहे असं माहेरच्यांना वाटतं आणि सासरच्या लोकांना वाटतं ही बाहेरून आमच्या घरात आली आहे तर ही ना आम्ही म्हणाल तसं वागायला पाहिजे आणि मग त्या पद्धतीने तिच्याकडनं अपेक्षा केल्या जातात आणि अपेक्षा पूर्ण नाही झालं की त्रास होतो. तर या सगळ्या परिस्थितीला हे मेंटॅलिटी बदलणं हे सगळे काळाची गरज आहे आणि मग सुप्रीम कोर्ट असंही सरकारला म्हणू शकतं की हा क्राईम कमी करण्यासाठी का सरकार प्रयत्न करत नाही. त्याच्यासाठी प्रिलिमिनरी काय जी आहे प्रतिबंधात्मक काय उपाय आहेत त्या उपाययोजना करायला पाहिजेत आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये जर त्याचा नीट व्यवस्थित जर तपास केला गेला ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये तर आपल्याकडे फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेमध्ये हा एकच कायदा आहे. बाकीचे जे सगळे कायदे आहेत हुंडा प्रतिबंधक आहे बालविवाह प्रतिबंधात्मक आहेत बाकीचे सगळे जे कायदे आहेत जे महिलांचे आहेत ते राबवलेच जात नाही त्याचा विचारच केला जात नाही कारण समाजामध्ये त्याला इतकी मान्यता नाहीये. हुंडा देणं घेणं हे प्रतिष्ठेचं लक्षण समाजामध्ये मानलं जातं तर ते जी प्रतिष्ठा समाजामध्ये मानली जाते ही कायद्याविरोधी ज्या कृती समाजमान्य आहेत पण कायद्याला मान्य नाहीत त्या कृती समाजामधून कमी करण्यासाठीचा प्रयत्न करणं ही गरज आहे का तुम्ही कायद्यालाच त्या वेगळ्या पद्धतीने मोडमध्ये घ्यायचं वेगळ्या मोडमध्ये घ्यायचं आणि मग कोणावर तरी दोष द्यायचा की याचा गैरवापर होतोय महिलांवर दोष द्यायचा की महिला याचा गैरवापर करतोय असा का आपण विचार करतो. बरोबर आहे की समाजाने देखील तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मनीषाताई की समाजाने देखील आता दोष देणं कुठतरी थांबवलं गेलं पाहिजे समाजाकडून. मला शेवटी तुम्हाला विचारायचं आणि आसिमकडे जायचं आहे की कायद्याचं प्रबोधन जेव्हा एखादा क्लायंट ह्या सगळ्या तक्रारी घेऊन तुमच्यापर्यंत येतो तेव्हा पहिली जबाबदारी असते पोलिसांच्याकडे जाण्याआधी की याचं प्रबोधन करणं. त्याची आज गरज निर्माण झालेली आहे. अगदी बरोबर. आणि जेव्हा एखादी स्त्री जिला त्रास असेल तेव्हा ती एखाद्या वकिलाकडे जाते तेव्हा प्रत्येक वकील जो असतो त्यांनी स्वतःच्या परीने देखील काउन्सिलिंग केलं पाहिजे. त्या स्त्रीला समजून घेतलं पाहिजे की हे जे तिची तक्रार आहे ती किती खरी आहे आणि किती खोटी आहे. हे देखील तुम्हाला तुमच्या एक्सपिरियन्सप्रमाणे कळू शकतं की किती खरी आहे आणि किती खोटी आहे आणि जर खरी असेल तर योग्य तो म्हणजे मार्ग दाखवला पाहिजे. जर त्या परिस्थितीमध्ये जर एखाद वेळेस जर पोलिसांमध्ये तक्रार करणं हा योग्य मार्ग असेल तर तो जरूर करावा असं आम्ही म्हणत नाही की कधीच करू नये किंवा प्रत्येक स्त्री ह्याचा दुरुपयोग करते असंही मी म्हणत नाही आहे. परंतु आता ह्या कायद्याचा दुरुपयोग होतो आहे कारण काही अंश ज्या स्त्रिया आहेत समाजातल्या त्या वकिलाच्या ॲडवाईसवरून म्हणा किंवा मी जसं तुम्हाला मगाशी म्हटलं तसं आजूबाजूचे लोक असतात किंवा तुम्ही आजकाल इंटरनेटवर वाचतात सोशल मीडियामध्ये वगैरे होतात अशा ह्याच्या कारणावरून जाऊन जेव्हा कंप्लेंट्स करतात आणि तेव्हा त्याचा दुरुपयोग होतो. आणि जशा मॅडम म्हणाल्या त्या बरोबर आहे. बहुतेक हा जो दुरुपयोग असेल त्याचं जास्त प्रमाण शहरात असेल ग्रामीण भागामध्ये नसेलही किंवा फार कमी असेल. त्यांच्याशी मी सहमत आहे त्या गोष्टीमध्ये. परंतु प्रश्न बोलायचंय एक सेकंड मनीषाताई एक मिनिट शहर आणि ग्रामीण भाग आहे असं डायरेक्ट सगळ्या शहरातल्या बाया करत नाहीयेत. त्याचं प्रमाण क्वचित 1-2% शहरात असू शकतं पण सगळ्या शहरातल्या महिला असं करत नाहीत आणि असं होऊ शकत नाही. मी तुम्हाला कंपॅरेटिव्हली सांगितलेलं आहे मनीषाताई. असं होत नाही मनीषाताई त्यांना वेगळं राहायचंय असंही नाही. मनीषाताई मी तुम्हाला शहर आणि ग्रामीण 2 भाग पाडून शहरी बायांना दोष देण्यामध्ये मतलब नाही. तशा पद्धतीनं त्याचा अर्थ काढू नये. मी कोणत्याही शहरी बाईला दोष देत नाही आहे. आपण जेव्हा कंपॅरेटिव्ह अनालिसिस करतो किंवा आपण प्रमाण म्हणतो तेव्हा मी म्हटलं की दुरुपयोगाची जी गोष्ट आहे ती शहरी भागात एखाद वेळेस जास्त असेल ग्रामीण भागात नसेल किंवा फार क्वचित असेल. तुम्ही प्लीज ऐकून घ्या मी काय म्हणते ते. फार क्वचित असेल तर अशा परिस्थितीमध्ये हे कोणाचं योग्य काम आहे की सांगायचं पोलिसांचं वकिलाचं आणि ज्या विमेन्स ऑर्गनायझेशन आहे आणि इकडे माझं याच्यावर असं म्हणणं आहे ज्या विमेन्स ऑर्गनायझेशन आहे ज्यांच्याकडे स्त्रिया जातात त्यांचे कंप्लेंट्स घेऊन त्या ऑर्गनायझेशनच्या लोकांनीही रिस्पॉन्सिबली वागलं पाहिजे जबाबदारीने वागलं पाहिजे आणि जो योग्य निर्णय असेल किंवा योग्य जो मार्ग असेल तो दाखवला पाहिजे. असा नाही की कोणता तरी मार्ग दाखवायचा आणि त्याच्यामुळे दुरुपयोग होतो असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातल्या स्त्रियांमध्ये मी असं म्हणत नाही की प्रत्येक शहरी भागातली जी स्त्री असते ती दुरुपयोग करते आणि ग्रामीण भागातली नाही.
कोणीही जर दुरुपयोग करत असेल तर एखाद वेळेस तो दुरुपयोग होऊ नये याची जबाबदारी आपल्यावर आहे, अगदी करायची समाजावर जबाबदारी आहे, कोणीतरी घेतली माझ्यावर पाहिजे. आहे वकील म्हणून, नंतर यांच्यावर आहे सोशल मीडिया मधले आहेत म्हणून, पोलिसांवर आहे, आणि तेवढंच विमेन्स ऑर्गनायझेशनवर देखील तेवढी जबाबदारी आहे की कोणत्या तक्रारी जेन्युइन आहे, कोणत्या तक्रारी पोलिसांपर्यंत गेल्या पाहिजे आणि कोणत्या तक्रारी तुम्ही काउन्सिलिंगने किंवा सिव्हिल मार्गाने जाऊन घेतल्या पाहिजे. ही आजची नीड ऑफ द आवर आहे, आज ही गरज आहे आजची. आणि आय थिंक हा तुमचा प्रश्न त्याच्यावर होता की ह्याच्यावर आपलं काय कर्तव्य आहे. आपण पोलीस असो, वकील असो, किंवा आपण एखादी ऑर्गनायझेशन असो, NGO असो, तर आपलं जे कर्तव्य आहे ते समाजाच्या हिताचं पाहिजे, नाही की एखाद्या ज्याच्यामुळे त्याचा दुरुपयोग होईल आणि एखादं घर नष्ट होईल, एखादी फॅमिली नष्ट होईल आणि त्याच्यामुळे हे कुठतरी थांबलं गेलं हे पाहिजे म्हणून कुठेतरी आपण थांबलं प्रबोधन पाहिजे. केलं पाहिजे. शेवटी आपला प्रश्न बघा की हुंडा विरोधी कायद्याचा गैरवापर होतोय का, काय वाटते लोकांना. ही सगळी चर्चा ऐकल्यानंतर बघा तुम्ही, अजूनही लोकांचं मत फारसं बदललेलं दिसत नाही. 99% लोक म्हणतात की होय, या कायद्याचा गैरवापर होतोय. या परिस्थितीमध्ये कायदे निर्माण होतात त्याचा वचक बनवण्यासाठी, त्याचा वचक निर्माण करण्यासाठी. पण कायद्याच्या बंधनात राहून तो कायदा वापरायचा कसा, आणि तो कायदा वापरून गैरवापर निर्माण करून आपण समाजाचं संतुलन बिघडवण्याचा प्रयत्न करतोय का, याचीही आत्मचिंतन करून स्वतःची परीक्षा घेण्याची वेळ आलेली आहे. जेव्हा सुप्रीम कोर्ट म्हणतं तेव्हा त्याला काहीतरी आधार असेल. निश्चितपणे असीम जसं म्हणत होता, काही निर्णय सुप्रीम कोर्टाने फेरविचार करून बदललेले देखील आहेत. पण कायद्याचा गैरवापर आपण करतोय का याची परीक्षा घेण्याची हीच वेळ आहे. इथंच थांबू.